आत्ता आपण बुद्धिबळाच्या पटाविषयी माहिती पाहूया. तर यामध्ये आपल्याला एक चौकोनी पट दिसतो. तर या चौकोनी पटामध्ये गडद आणि फिकट अशी घरे आहेत. तर गडद घरांमध्ये नेहमी काळा, तांबडा, हिरवा किंवा निळा अशा रंगाची घरं असतात. तसेच फिकट घरांचा रंग पांढरा किंवा इतर फिकट असा रंग असतो. यामध्ये आपण ज्या वेळेला उभे पाहतो त्यांना आपण स्तंभ असं म्हणतो. म्हणजे आपण ज्या वेळेला 1 ते 8 असे पाहतो त्यावेळेला स्तंभ किंवा फाईल्स असे म्हणतो. इंग्लिशमधले त्याला फाईल्स म्हणतात. आणि ज्या वेळेला आपण आडवे पाहतो म्हणजे आडव्या ओळीमध्ये पाहतो त्याला आपण रँक्स म्हणतो. जसे की A to H पर्यंत पाहताना आपण रँक असं म्हणतो. हे पहा, A to H मध्ये आपण रँक्स असं म्हणतोय. 1 ते 8 मध्ये आपण फाईल्स असे म्हणतोय. आणि ज्या वेळेला आपण तिरकं पाहतो डायगोनलीमध्ये कर्णरेषेमध्ये त्याला आपण डायगोनल असे म्हणतो. तर पहा, फाईल्स आणि रँक्स पाहताना एक सोडून एक गडद आणि फिकट असे घरे आहेत. आणि ज्यावेळेला आपण डायगोनल पाहतो, कोणताही डायगोनल पाहतो त्यावेळेला एकाच रंगाची घरे दिसतात आपल्याला. पहा, ज्यावेळेला आपण आडवं पाहतो त्यावेळेला एक सोडून एक असं आपल्याला गडद आणि फिकट घर दिसतंय. रँक असू द्या किंवा फाईल्स असू द्या. त्याचबरोबर ज्यावेळेला आपण तिरकं पाहतो, कोणताही तिरकं घ्या, तर त्याच्यामध्ये आपल्याला एकाच कलरचे डायगोनल दिसतात. तर हे झाला बुद्धिबळाचा पट. ज्यावेळेला आपण रँक आणि फाईल असं एकत्र पाहतो, जिथं रँकचा आणि फाईलचा संगम होतो त्या घराला आपण नाव देतोय. तर ह्याच्यामध्ये नाव देताना असं पाहायचं, आपण प्रत्येक घर घेताना कोणतेही घर घेऊ शकतो. असं जसं उदाहरण दिलं आपल्याला C3, तर C3 पाहताना आपण सुरुवातीला रँक पाहायची आणि त्याच्यानंतर स्तंभ पाहायचा म्हणजे फाईल्स पाहायची. तर या घराला आपण C3 असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आपण C5 हे पण घर पाहतोय. तर आपण ज्या वेळेला फाईल 5 आणि रँक C असं जर पाहिलं तर C3 नाव देताना सुरुवातीला आपण रँक पाहायची आणि त्याच्यानंतर फाईल पाहायची म्हणजे D7 असं आपल्याला म्हणता येईल. असे आपण अनेक उदाहरण प्रत्येक घराला आपण अशाच प्रकारे नावं द्यायचं आहे. सुरुवातीला आपण रँक पाहायची, त्याच्यानंतर आपण फाईल्स पाहायचे आणि दोन्हीचा जिथं संगम होतो त्या घराला आपण असं म्हणजे रँक आणि फाईल असं नाव द्यायचं आहे. आणि ह्या बुद्धिबळाच्या पटामध्ये गडद म्हणजे काळी घरं 32 आणि पांढरे फिकट घरे 32 असं एकूण 64 घरांचा हा बुद्धिबळाचा पट आहे. आता आपण बुद्धिबळाच्या सोंगट्यांची माहिती पाहूया. तर या बुद्धिबळाच्या सोंगट्यामध्ये 2 ग्रुप असतात. एक पांढरा ग्रुप आणि दुसरा असतो तो काळा ग्रुप असतो. तर या दोन्ही ग्रुपमध्ये नेहमी सामना घेतला जातो. तर ह्या बुद्धिबळाच्या खेळामध्ये नेहमी सामन्यांची हार जीत जी असते ते राजावरती अवलंबून असते. तर आता आपण एक एक करत प्रत्येक सोंगटींची ओळख करून घेऊया. तर सुरुवातीला पांढरा ग्रुप पाहूया आपण. तर पांढऱ्या ग्रुपमध्ये हा राजा आहे. तो नेहमी पांढरा राजा हा काळ्या घरामध्ये असतो. तसेच काळा हा राजा आहे तो नेहमी पांढऱ्या घरामध्ये असतो. तसेच त्याच्यासोबत हा वजीर असतो. हा वजीर सगळ्यात पॉवरफुल असतो. तर त्याच्यामध्ये
पांढरा वजीर नेहमी पांढऱ्या घरात असतो आणि काळा वजीर नेहमी काळ्या घरात असतो. त्याचबरोबर 2 उंट असतात प्रत्येक संघामध्ये. एक पांढऱ्या घरातला उंट असतो आणि दुसरा असतो तो काळ्या घरातला उंट असतो. तो शेवटपर्यंत पांढऱ्या घरातला उंट हा पांढऱ्या घरातच राहतो आणि काळ्या घरातला उंट हा काळ्या घरातच राहतो. सेम तसंच काळ्या ग्रुपमध्ये पण तसंच आहे आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक ग्रुपमध्ये 2-2 घोडे आहेत. हे 2 घोडे आहेत ते शेवटच्या बाजूला असतात. ते घोडे नेहमी काळ्याकडे 2 आणि पांढऱ्याकडे 2 असतात. तसेच 2 हत्ती असतात प्रत्येक ग्रुपकडे. असा हा झाला एक भाग आणि त्याच्यानंतर दुसऱ्या भागात दुसऱ्या लाईनला टोटल 8 प्यादा असतात. हे 8 प्यादे असतात असे. हे दुसऱ्या लाईनला हे ओळीनं 8 प्यादे असतात. हे आता आपण हत्तीबद्दल माहिती पाहूया. तर हत्ती हा नेहमी सरळ चालतो जोपर्यंत त्याला काय आडवं येत नाही तोपर्यंत. आडवा आणि उभा, मागं आणि पुढं असं त्याची चाल असते. थोडक्यात बघा, हा मागं येऊ शकतो असा शेवटपर्यंत. हा आडवा जाऊ शकतो उजवीकडे आणि डावीकडे आणि हा पुढं पण जाऊ शकतो. पण इथं सैन्य आहे त्याच्यामुळे हा ह्याच्या पुढं जाऊ शकत नाही आहे. एकतर ह्याला इथं मारूनच पुढं जाऊ शकतो हा हा हत्ती असा. तर हत्तीची चाल नेहमी सरळ असते असे. हा सरळ असते, उभा आणि आडवा हा नेहमी लक्षात ठेवायचं. आणि हत्ती हा मारताना सरळ मारतो आणि तो पुढं पुढं जातो. समजा हा हत्ती हा असा सरळ जातोय, हा मागं पण जातोय, पण पुढे येऊ शकत नाही. हा पुढे येऊ शकत नाही कारण इथं एक सैन्य आहे. तर इथं हे सैन्य कॅप्चर केल्यानंतर हे पहा, आता आता पुढे येऊ शकतो. ही हत्तीची चाल झाली. आता आपण उंटाबद्दल माहिती पाहूया. तर दोन्ही ग्रुपमध्ये 2-2 उंट असतात. एक काळा म्हणजे डार्कमध्ये आणि एक पांढरा म्हणजे फेंटमध्ये. तर हा काळ्यामधला जो डार्कमधला जो उंट आहे तो शेवटपर्यंत पटावरती फिरताना तो डार्कमधूनच फिरतो किंवा अटॅक पण डार्कमधूनच करतो. तो फेंटमध्ये कधीच जाऊ शकत नाही शेवटपर्यंत. तसंच हा फेंटमधला पांढऱ्यामधला जो उंट आहे तो शेवटपर्यंत पांढऱ्यामध्येच राहतो. तो कधीही डार्कमध्ये जाऊ शकत नाही आहे. तर हा फेंट म्हणजे पांढऱ्यामधला आपण उंट पाहूया. तर हा चालताना नेहमी असा तिरका चालतो. हा असा तिरका चालतो. हा आणि हा असा पुढं जाऊ शकत नाही कारण इथे एक पेदा आहे. पेदा समजा समोरचा असेल किंवा आपला असेल. आपला असेल तर त्याला आपल्या पेद्याला पुढच्या डावामध्ये हलवा लागेल आणि समोरचं जर पेदा असेल तर आपल्याला शक्य असेल तिथं बचाव होत असेल, अटॅक करणं पॉसिबल असेल तर त्याला अटॅक करून आपण हा उंट पुढे नेऊ शकतो. समजा ही अटॅक केला तर हे आता उंट पुढं जायला अवेलेबल आहे. हा असा तिरका, हा तिरका चालतो उंट नेहमी तिरका. उभा तिरका मागं आणि पुढं असा. सेम असा डार्कमधल्या काळ्या उंटाची माहिती पाहूया आपण. हा पण असा तिरका डायगोनली चालतो. हाच तिरका आणि अटॅक करताना असा तिरका करतो आणि त्याच्यानंतर हा पूर्ण पाठीमागं पुढे तिरका डायगोनली चालतोय. हा पाठीमागं पुढे आणि इथून पुढं जाऊ शकत नाही कारण इथं सैन्य आहे. समजा आपलं सैन्य असेल तर ते बाजूला करायला लागेल आणि समोरचे सैन्य असेल आणि आपल्याला ते मारणं शक्य असेल किंवा कोणताही धोका नसताना मारणं शक्य असेल तर आपण ते मारून असं पुढं जाऊ शकतो. हे इल्लिगल मूव्ह आहे. इथं समजा अटॅक केला तर आता ह्या उंटाला पूर्ण जागा अवेलेबल आहेत. पूर्ण जागा अवेलेबल आहेत अशा. हे असं म्हणजे हा उंट कोणत्याही बाजूनी मागं पुढं डायगोनली जाऊ शकतो. तसंच हा उंट पण आज शेवटपर्यंत असा मागं पुढं जाऊ शकतो. इथं अटॅक केला, हा मागं पुढं जाऊ शकतो. हा असा तिरका डायगोनलीमध्ये आणि तो मारल्यानंतर परत आणखीन पुढं कंटिन्यू होतो. तर ही झाली उंटाची चाल. आता आपण
बुद्धिबळाच्या पटावरील सगळ्यात जास्त पॉवरफुल सोंगटी म्हणजे वजीर याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर वजिराला क्वीन किंवा राणी असंही म्हणतात. तर हा वजीर नेहमी हत्ती आणि उंट या दोघांची पॉवर एकदम त्याच्यासोबत असते आणि हा जोपर्यंत पटावर आहे तोपर्यंत आपल्याला जिंकायची संधी हा शेवटपर्यंत राहते. आणि जर समजा आपल्याकडं हा वजीर आहे आणि समोरच्याकडं तो वजीर नाही, तर आपण कसल्याही परिस्थितीत कसंही डाव खेळून हा डाव जिंकू शकतो. हे ह्या वजिराचं वैशिष्ट्य आहे. तर हा वजीर नेहमी आडवं, उभं, तिरकं, मागे आणि पुढे असं सर्व बाजूनी फिरतो. तर ह्याच्यामध्ये बघा हा वजीर असा आडवा चालतो, उभा पण चालतो, तिरकाही चालतो, हा तिरका, आणि असा हा तिरकाही चालतो. आणि सगळ्यात जास्त आक्रमण हा करू शकतो कारण ह्याला तेवढी चालण्याची ताकदच दिलेली आहे. आणि त्याला अवेलेबलची हे जे आहे तो कसाही आडवा, तिरका, उभा, म्हणजे समजा इथं गेला, इथून इथं गेला, इथून असा पुढं गेला, हा असा तिरका गेला, हा कसाही जाऊ शकतो. फक्त ह्याला जसं हत्ती आणि उंटाला जोपर्यंत समोरचं सैन्य मारता येत नाही किंवा आपलं सैन्य बाजूला करता येत नाही तोपर्यंत ह्याला पुढं जाता येत नाही. की समजा बघा हे समोरचं सैन्य दुसऱ्याचं जर असलं तर ह्याला अटॅक करू शकतो आणि आपलं जर सैन्य असलं तर त्याला आपल्याला पुढं किंवा साईडला घेऊन जाणे गरजेचे आहे. तर हा वजीर असा अटॅक करतो आणि ह्या सगळ्यात जास्त जागा कॅप्चर करतो. हा बघा हा असा तिरका कुठेही पॉसिबल आहे त्याला, हा कसंही पॉसिबल आहे, हा हा कसंही पॉसिबल आहे ह्याला. हे पहा मागं पुढं आडवं तिरकं, फक्त मारताना सर्व बाजूनी मारतो, चौफेर हल्ला करतो हा. आणि इथं नाही जाऊ शकत कारण इथं हा सैन्य आहे. हा सैन्य जर बाजूला केला तर हे असं पुढं जाऊ शकतो. हे झालं वजिराची चाल. आता आपण घोड्याबद्दल माहिती पाहूया. तर हा घोडा नेहमी एल आकारामध्ये चालतो, 2 घरं सरळ आणि 1 घर आडवं. तर ते असं हे झालं, हे 2 घरं आणि हे 1 घर असं आडवं. कुठून पण ते 8 घरामध्ये जाऊ शकतो. आणि घोडा हा एकमेव असा आहे की तो उडी मारून पुढे जाऊ शकतो. त्याला कोणतंही सैन्य आपलं किंवा समोरचं आडवं येत नाही. ज्या जागी तो अवेलेबल आहे त्या जागेला तो उडी मारून एल आकारामध्ये जाऊ शकतो, 2.5 घरं. हे पहा, आणि अटॅक करू शकतो किंवा थांबू शकतो. फक्त एवढंच आहे की आपल्या सैन्याच्या घरावरती तो उडी मारत नाही आहे. तर जिथं मोकळी जागा असेल किंवा समोरचं जर सैन्य असेल तर तिथं तो एल आकारात उडी मारतो. हे पहा अशी एल आकारात मध्ये उडी मारतो. हा असा एल, कॅपिटल एलमध्ये उडी मारतो हा. हा 2 घरं सरळ आणि 1 घर आडवं. ही झाली घोड्याची चाल. आता आपण बुद्धिबळाच्या पटावरील सगळ्यात मेन बेसिक असं सोंगटीची माहिती पाहणार आहोत. तर याच्यामध्ये आहे ह्याला प्यादं म्हणतात, प्यादं किंवा इंग्लिशमध्ये याला पाऊण म्हणतात. तर ते फक्त 1 घर पुढं चालतं आणि ज्या वेळेला अटॅक करायचं असेल त्यावेळेला ते तिरकं अटॅक करतं. की जसं चालताना हे 1 घर पुढं चालतं आणि मारताना असं तिरकं मारतं किंवा प्रोटेक्शन जर द्यायचं असेल आपल्या सैन्याला तर ते प्रोटेक्शन तिरकं देतं. आणि चालतानाही सरळ 1 घर सरळ चालतं आणि सुरुवातीला असताना ते 2 घरं चालतं, पण त्याच्यानंतर 2 घरं झाल्यानंतर ते 1-1 घर असं चालत जातं. म्हणजे थोडक्यात पहा, समजा इथं प्यादा आहे E2 मध्ये, तर ते सुरुवातीला जाताना A4 मध्ये जातं, म्हणजे 2 घरांना उडी मारू शकतं. तिथून पुढं 1-1-1-1 घर शेवटपर्यंत जातं आणि ज्यावेळेला ते शेवटच्या घरामध्ये पोचतं त्यावेळेला ते प्रमोशन घेतं. म्हणजे काय करतं, तर आपल्याला त्याचं प्रमोशन कोणत्याही एका सैन्यामध्ये करता येतं. की जसं
वजीर असेल, हत्ती असेल, उंट असेल किंवा घोडा असेल, हे आपण पाहूया. हे सैन्य एक एक घर पुढं गेलं, एक घर एक पुढं गेलं आणि इथं गेल्यानंतर हे सैन्यामध्ये ह्याचं प्रमोशन होतं. इथं उंट आहे, घोडा आहे, हत्ती आहे आणि वजीर आहे. आपण वजीर घेतला आणि त्या वजिराची पूर्ण पॉवर त्या सैन्याला भेटतं त्याचं प्रमोशन झाल्यानंतर. आता आपण बुद्धिबळाच्या पटातील राजाची माहिती पाहणार आहोत. तर हा राजा जोपर्यंत सुरक्षित आहे तोपर्यंत हा डाव चालवतो आणि ज्या वेळेला हा राजाला कुठेही हालचाल करता येत नाही किंवा हा राजा कुठंतरी एका ह्याला अडकतो, तेव्हा हा राजा संपतो, मरतो आणि डाव संपतो आणि जो हा राजाला मारतो तो विजेता ठरतो. तर ह्या राजाची चाल फक्त आपल्याला पाहायची झालं तर एक घर सर्व बाजूला चालतंय. म्हणजे हा राजा पुढेही जाऊ शकतो, मागेही जाऊ शकतो, तिरका असा आणि उभा आडवा हा असा चालू शकतो. की ह्या राजाच्या आपल्या शेजारी काही नसायला पाहिजे, फक्त एक घर चालतो, ते पण काही नसायला पाहिजे असं. आणि हा इथून बाहेर एक घर बाहेर तो इल्लिगली मोह आहे राजाचा, त्यामुळं फक्त हा राजा एक घरच चालतो. तर समजा आता हा राजा आहे, तर इथं समजा दुसऱ्याचं सैन्य असेल तर तो अटॅक करतो जर त्याला शक्य असेल आणि हा सुरक्षित राहत असेल तर हा अटॅक करतो. जर समजा आपलं स्वतःचं सैन्य असेल तर ते त्याला बाजूला करायला लागतं. हे राजाची खासियत आहे. हा राजा दुसऱ्याचं सैन्य असेल तर असा अटॅक करतो, असा अटॅक करतो दुसऱ्याचं सैन्य असेल तर, आणि आपलं सैन्य असेल तर ते बाजूला करायला लागतं आणि हा राजा नेहमी एक घर असं चालतो. समजा हा तिरकाही मारू शकतो, उभा आडवा कसंही मारू शकतो आणि चालताना हा असा एक घर चालतो फक्त आणि मारताना एक घर मारतो. ही झाली राजाची चाल आणि माहिती.